रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे बाजारपेठेत मध्यरात्री शटर तोडून 4 दुकाने फोडण्यात आली। यात अज्ञात चोरट्यांनी 41,000 रुपये लंपास केले। तिघे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत। तरुणांच्या सतर्कतेमुळे इतर दुकाने वाचली। चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे। याबाबत थोडक्यात वृत्त असे की 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकान, भांड्याचे दुकान, फरसाण दुकान व मेडिकल दुकान आदी दुकानाचे शटर उचकटून 41,000 रुपये लंपास केले। यात कापड दुकानाचे फक्त शटर उचकवण्यात आले। स्वामी समर्थ भांड्याच्या दुकानातून निकर व ब्रा चोरण्यात आले। राजस्थानी स्वीट मार्ट येथून 33,000 रुपये व चिल्लर तर मातोश्री मेडिकल मधून 8,000 रुपये रोख व चिल्लर चोरण्यात आली। तिघे चोरटे मातोश्री मेडिकल मध्ये चोरी करत असताना अमोल निळे या तरुणास जाग आली। त्याने 100 नंबरवर कॉल करून लगेच माहिती दिली। त्यामुळे पोलीस गाडी लगेच आली। पोलीस गाडी बघताच तिघे चोरट्यांनी गाडी व चिल्लरची थैली सोडून पळ काढला। यावेळी अमोल निळे व पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। यात राजस्थानी स्वीट मार्टचे 33,000 व मातोश्री मेडिकलचे 8,000 रुपये लंपास झाले। पोलिसांनी दोघांची चिल्लर परत केली। चोरटे मातोश्री मेडिकल व मे श्वेता एजन्सीज यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत। थाळनेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे। थाळनेर गावात पोलीस स्टेशन असूनही लागोपाठ घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। या चोरट्यांनी जानेवारी महिन्यात 5 ठिकाणी चोरी केली होती। दामशेरपाडा येथे 2 दिवसांपूर्वी दिवसा घरात चोरी केली। चोरट्यांनी पोलिसांना आवाहन दिले आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकातून होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे।